आज आपल्याला अळूची पातळ भाजी किंवा अळूचं फतफद बनवायचं आहे। अळूचे भरपूर गुणधर्म आहेत। अळूची पानं ही पित्त आणि कफनाशक असून यामध्ये ना खूप प्रमाणामध्ये लोहाचं प्रमाण असतं, त्यामुळे शरीरामध्ये रक्त वाढण्यास खूप मदत होते। पूर्ण श्रावणमध्ये आणि पावसाळ्यामध्ये अळूची पानं खूप मुबलक उपलब्ध असतात। आता मी भाजीच्या अळूची पानं घेतलेली आहेत। अळूची पानं ही 2 प्रकारची असतात, पण मी आता इथे भाजीसाठी जी वापरतात ती छोटी छोटी पानं घेतलेली आहेत। स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहेत आणि त्याची देठही काढून घेतलेली आहेत, पाहू शकता। आता भाजी कशी चिरायची हे पण महत्त्वाचं आहे। तर सर्वप्रथम ही जी देठ आहेत ह्याच्या वरची जी साल आहेत ती आपल्याला काढून घ्यायची। यामध्ये खूप प्रमाणामध्ये खवखव असते, त्यामुळे जेवढं जास्ती जमेल तेवढे ह्या वरची जी साल आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत, कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे। पाहू शकता जेवढी जमतील तेवढी सालं मी काढून घेतलेली आहेत। आता अळूची जी पानं आहेत त्याच्या वरचा जो देठ आहे तो थोडा कडक असेल तर आपल्याला कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचा आहे। जर अगदी मऊसर असेल तर नाही काढला तरी चालेल। आता अळूची भाजी चिरण्यासाठी मी असे बंच करून घेतलेले आहेत की जेणेकरून एक 5 मिनिटांमध्ये आपली भाजी चिरून तयार होते। पाहू शकता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे। अगदी भाजी चिरायला आपल्याला वेळ लागणार नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला सगळी भाजी आपली चिरून तयार होणार आहे। आता भाजी चिरून झालेली आहे। आता एक चाळणीमध्ये मी काढून घेतलेली आहे, पाहू शकता। आता जशी अळूची पानं आपल्याला गरजेची आहेत तसेच अळूची देठही आपल्याला गरजेची आहेत। याच्यामध्येही खूप गुणधर्म असतात आणि भाजीला टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे देठाचाही वापर करायचा आहे। आणि कृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला देठ बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहेत, पाहू शकता अशा पद्धतीने। आता एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये चिरलेली भाजी घालून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने जी चिरलेली देठ आहे तीही घालून घेऊया आणि भाजी बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे। जर जास्त पाणी घातलं तर भाजी व्यवस्थित शिजली जात नाही। आता 2 ते 3 चमचे शेंगदाणे आणि चण्याची डाळ मी भिजत घालून ठेवली होती अर्ध्या तासासाठी, ती आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। शेंगदाणे आणि चण्याची डाळ, त्यामध्येही आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। कुकरमध्ये खाली ताटली ठेवलेली आहे, पहिले भाजी ठेवायची, त्यावरती झाकण ठेवायचं, त्यानंतर आपल्याला चण्याची डाळ आणि शेंगदाण्याचं भांडं ठेवायचं, त्यावरही झाकण ठेवून आपल्याला एक 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झाला की त्यानंतर आपल्याला पाहून घ्यायचंय, पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, शेंगदाणेही शिजलेले आहेत आणि अळूची भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। आता ती पळीच्या साहाय्याने थोडी एकजीव करून घेते, मी घोटून घेते आहे। भाजी व्यवस्थित घोटून झाली की आपल्याला आता भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे। कढईमध्ये तेल घालते, तेल गरम झालं की मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून व्यवस्थित आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर हळद, हिंग घालायचं, काळा मसाला घालते मी घरचा, चवीनुसार मीठ घालायचं। आपल्याला जास्त तिखट नको असेल तर काळा मसाला घरचा नाही वापरला तरी चालेल, कारण हिरवी मिरची घातलेली आपण। त्यानंतर शिजलेला अळू आणि शिजलेले शेंगदाणे, चण्याची डाळ घालायची, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। अळूची भाजी थंड झाली की दाटसर होते, म्हणून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालून घ्यायचं। चिंचेचा कोळ आणि गूळ घालते, चिंचेचा कोळ नसेल तर आपण कोकमाचा वापर केला तरीही चालेल, भाजीला खूप छान टेस्ट येते। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, उकळी काढून घ्यायची भाजीला। अशा पद्धतीची भाजी आपण करून बघा, अळूची आपल्याला खूप आवडेल।